नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 19 जूनच्या भागामध्ये जीवा आणि नंदिनी बोलत असतात तर तेव्हा जीवा खूपच घाबरलेला असतो. नंदिनी त्याला म्हणते की जीवा आता तरी मान्य करा ना की तुम्ही माझ्याशी खोटं बोललेला आहात ते, आणि तुमचं त्या मुलीवरती एकतर्फी प्रेम नाही तर तुमचं एकमेकांच्यावरती जीवापाड प्रेम होतं ना जीवा, बोला ना जीवा, असं ती सलगच त्याला विचारत असते. तर तेव्हा जीवा आता शांत झालेला असतो. इतक्यातच आता मिथुन काका तिथं येतो आणि तो जीवाची मदत करायलाच तिथे आलेला असतो. तर मिथुन काका आल्यानंतर नंदिनी उठूनच उभी राहते. तर तेव्हा मिथुन काका तिला म्हणतो की सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? नाही, तसं काही असलं ना तर मी नंतर येतो. तर तेव्हा नंदिनी मिथुन काकाला सांगू लागते की नाही, तसं महत्वाचं काही नाही, मी त्यांना असंच विचारत होते की स्वतःची काळजी वगैरे घ्या. तर तेव्हा मिथुन काका नंदिनीला नक्की का असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा हो हो असं सांगू लागते आणि म्हणते की नाही ठीक आहे, तुम्ही बोला ना, तुम्हाला जे काही बोलायचं असेल तुम्ही बोला, मी येते, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा आता मिथुन काकाने जीवाला परत दुसऱ्यांदा वाचवलेलं असतं. तर दुसरीकडे मानिनीने काव्याकडे वही मागितल्यानंतर आता काव्या तिला सांगू लागते की नाही काकू, ही ना ॲक्च्युली माझ्या अभ्यासाचीच वही आहे. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अच्छा असं आहे का? अगं मला माहितीच नव्हतं, याच्या फाईल बरोबर आली ना म्हणून मी ती घेतली. आणि परत ती पार्थजवळ जाऊन तिला एक मारते आणि म्हणते की अरे पार्थ, सांगायचं ना ती तुझी वही नाही ते. तेव्हा पार्थ तिला म्हणतो अगं आई, मी कशासाठी वह्या वापरेन, मी काय लहान आहे का? तर इतक्यातच नंदिनी सुद्धा तिथं येते आणि अनिशाला बघून अगं अनिशा, तू कधी आलीस असं तिला विचारते. तर तेव्हा अनिशा मी तर जस्टच आले असं तिला सुद्धा सांगते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की अनिशा तू कशी आहेस? तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं ताई, हे तर ना मी तुला विचारायला हवं, कारण मला कळालं की मध्यंतरी तुझ्यावरती अटॅक झाला. आणि आता कशी आहेस ग ताई तू, असं तिला ती विचारते. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते मी तर आता ठीक आहे. आणि त्यानंतर ती मानिनीला सांगू लागते की आई, जीवांना ना दवाखान्यात नेऊन आणायचं होतं, त्यांचं चेकअप सुद्धा करायचं होतं आणि ड्रेसिंग सुद्धा चेंज करायचं होतं. तर ते ऐकल्यानंतर अनिशाला धक्काच बसतो आणि अनिशा म्हणू लागते की अरे बापरे, जीवाला काय झालेलं आहे? तर असं तिने विचारल्यानंतर आता काव्या तिच्यामध्ये पडते आणि म्हणते की अगं अनिशा, मी तुला सांगते ना चल. तर तेव्हा अनिशा परत तिला विचारत असताना आता काव्या मात्र तिला थोडीशी दरडावते आणि चल असं डोळे मोठे करूनच सांगते आणि तिला खेचतच आतमध्ये घेऊन जाते. तर तेव्हा पार्थ आता नंदिनीला विचारतो की नंदिनी, तुम्ही जीवाला कधी घेऊन जाणार आहात डॉक्टरकडे? तर तेव्हा नंदिनी सांगते की आत्ता त्यांचं आवरलेलं आहे, मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला ना मग की आम्ही जाऊ. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मग जर तुम्हाला काही मदत लागली ना तर मला सांगा, मी इथे आहे. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की थँक्यू, पण मीच त्यांना ड्राईव्ह करून ना घेऊन जाईन. आणि मानिनीला सांगते आणि आई, आता ना जीवाना थोडंसं बरं वाटत आहे. तर तेव्हा मानिनी नंदिनीला विचारू लागते की खरंच त्याला बरं वाटत आहे ना ग? कारण ना आपली मनं राखायसाठी कदाचित तो बोलत सुद्धा असेल, जरा ना जीवाचा अंदाज घ्यावा लागतो. तर तेव्हा नंदिनी सांगते की हो, पण आधीपेक्षा ना बराच फरक आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते हो ना, मग तसं असेल ना तर मग छानच आहे. तर तेव्हा पार्थ नंदिनीला विचारतो की पण तो नाश्ता करायला का नाही आला तुमच्या बरोबर खाली? तर तेव्हा नंदिनी सांगते की नाही नाही, ते तर येणारच होते, पण मिथुन काका आले ना, त्यांच्याशी गप्पा मारत आहेत ते. तर तेव्हा मानिनी म्हणते की झालं का आता, आता ना मिथुन काका आले म्हणजे काही खरं नाही. तर पार्थ सुद्धा म्हणतो की आता त्या दोघांना ना किती सुद्धा आवाज द्या, आता त्यांना काही ऐकू सुद्धा जाणार नाही. असं म्हटल्यानंतर ते दोघे हसू लागतात. तर नंदिनी मात्र विचारात पडलेली असते. तर आता इकडे मिथुन काका दरवाजा बंद करून लॉकच करतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणू लागतो काका, अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो अरे मी ऐकलेलं आहे, सगळं काही ऐकलेलं आहे, कानानं ऐकलं, डोळ्यानं बघितलं आणि आता नंदिनी काय बोलत होती ना ते सुद्धा मी ऐकलं आणि खाली वहिनी काय बोलत होत्या ना ते सुद्धा ऐकलेलं आहे मी. यापूर्वी ना काव्या फक्त तुला धारेवरती धरत होती, आता यापुढे ना नंदिनी सुद्धा तुझ्या डोक्यावरती बसणार आहे. आणि त्यामध्ये आणखीन भर म्हणजे मानिनी वहिनी, त्या सुद्धा ना भिंग घेऊन बसणार आहेत, पाणी कुठं कुठं मुरत आहेत ते बघायला. तर तेव्हा जीवा घाबरू लागतो आणि त्याला म्हणतो की अरे ते सगळं जाऊ देत, नंदिनीला कळालेलं आहे की माझं एकतर्फी प्रेम नव्हतं, असं त्यानं सांगितल्यानंतर मिथुन काकाला तर धक्काच बसतो. तर आता इकडे काव्याने अनिशाला सगळं काही सांगितल्यानंतर अनिशा तर हायपरच होऊ लागते आणि म्हणते की काय सांगत आहेस काव्या, त्याने टॅटू जाळला? अगं सिरियसली जाळला का? अगं पण तो ना तुझ्या नावाचा टॅटू होता ना, असं ती
मोठमोठ्यानेच बोलत असते तर तेव्हा काव्या तिच्या तोंडावरतीच हात ठेवते आणि म्हणते की अगं अनिशा जरा शांत हो ना. तू ना अशी बोंबाबोंब करणार मला माहितीच होतं, म्हणूनच मी तुला गेस्ट रूम मध्ये घेऊन आलेली आहे. आणि म्हणते की अगं जरा हळू बोल आणि मी ना हे कुणाला काहीही सांगितलेलं नाही. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं का नाही सांगितलंस, सांगून टाकायचं होतंस ना सगळं काही खरं, का नाही सांगितलंस तू. तर तेव्हा काव्या तिला म्हणते अगं अनिशा तू हे काय बोलत आहेस. तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं मग मी काय बोलू. अगं टॅटू म्हणजे तुमच्या प्रेमाची निशाणी होती ना, आणि जीवाने चक्क हा टॅटूच जाळला. म्हणजे कळत आहे का ग तुला तो किती डेस्परेट आहे मूव्ह ऑन व्हायला. आणि हे असं असताना तू तरी का धरून ठेवत आहेस ग काव्या, वेडी आहेस का तू, कळत आहे का ग तुला. तर तेव्हा काव्या आता थोडीशी सिरियस होते आणि तिला म्हणते की कळतंय ग मला, सगळं काही कळत आहे, म्हणून ना मी घरी आल्यानंतर कोणाला काही सांगितलं सुद्धा नाही. अगं अनिशा मला ना आता असं लोचटासारखं वाटायला लागलेलं आहे. सतत ना त्याच्या असं मागे 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 जाणं ना मला आता नाही ग आवडत, मला त्रास होत आहे या सगळ्याचा. अगं अनिशा अशा हिसकावून ओढून ताडून मिळणाऱ्या प्रेमाला काय अर्थ आहे ग, काय करायचं आहे हे असलं प्रेम, काय उपयोग आहे या असल्या प्रेमाचा. हाच ना जीवा एकेकाळी माझ्या मागे फिरायचा, सतत फिरायचा आणि सतत माझा राग सहन करायचा, माझे सगळे नखरे सहन करायचा. एक दिवस ना मला भेटायला जमलं नाही म्हणून ना पिऊनचा ड्रेस घालून ना सरळ आपल्या क्लासमध्ये आला होता तो. मी दिसले नाही की त्याचा जीव वर खाली व्हायचा ग. मला बघायला म्हणून ना जीवाचा आटापिटा करायचा माझा जीवा. आणि आता हाच जीवा ना मला झेडकारत आहे. माझ्या नजरेला तो नजर नाही मिळवत, डोळे वर करून ना माझ्याकडे बघत सुद्धा नाही तो. कारण आता माझं लग्न झालं आहे म्हणून. आणि तसं असेल ना तर मला हे लग्नच नको आहे, हे लग्न सुद्धा नको आहे आणि जीवाचं प्रेम सुद्धा नको आहे, मला काहीही नको आहे, असं ती वैतागूनच बोलत असते. तर तेव्हा अनिशा तिच्याकडं एकसारखीच बघत असते. तर आता इकडे मिथुन काका जीवाला म्हणत असतो की जीवा हे आता असंच होणार, आता या घरातल्या ना 3 देव्या मिळून ना तुला कोंडीत नाही तर खिंडीत पकडणार. बघ बाबा तुला आता काय करायचं आहे ना ते तू बघ, मला तर काही सुचतच नाही. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की नाही यार मला तर ना खरंच काही कळत नाही. आधी ना मला वाटलं होतं की टॅटू जाळल्यानंतर ना सगळे प्रश्न सुटतील. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो पण काय रे जीवा, तुला काय वाटलं होतं की टॅटू जाळल्यानंतर प्रश्न सगळे सुटतील. अरे मूर्ख आहेस तू, उलट ना तू वाटच लावून घेतलेली आहेस. आता ना उलट त्या तिघी मिळून शोधत बसणार. आग तर इथं लागलेली आहे पण नेमका धूर येत आहे कुठून, असं त्यानं बोलल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो. तर तेव्हा मिथुन काका पुढे म्हणतो की एक तर तुझी आई, दुसरी तुझी बायको आणि ना तिसरी तुझी भूतपूर्व एक्स प्रियसी, असं त्यानं बोलल्यानंतर आता जीवाचे डोळे मोठे करतो. तर मिथुन काका पुढे त्याला म्हणतो की अरे असं माझ्याकडे बघतोयस काय तू, मी ना खरं काय आहे तेच बोलत आहे. आणि जीवा मला आता खरं खरं सांग, काव्या तुझी नक्की भूतपूर्वच आहे ना, नाहीतर ना आपल्या घरामध्ये अभूतपूर्व ड्रामा घडेल. कारण अजूनही काही निखारे सुलगत आहेत. सांग मला जीवा नक्की काय आहे ते, असं त्याने विचारल्यानंतर आता जीवा थोडासा विचारातच पडतो. तर इकडे काव्या अजून सुद्धा अनिशाला सांगत असते की आता माझी ना चिडचिड व्हायला लागलेली आहे अनिशा, राग येतो मला प्रत्येक गोष्टीचा, त्याच्या ना मागे मागे जायची सुद्धा मला चिड येते आणि आता ना मला तर स्वतःची चिड यायला लागलेली आहे, असं ती डोळ्यात पाणी घेऊनच तिला सांगत असते. आणि पुढे ती म्हणते की एखादी ना चीप गरजू मुलगी असल्याचं फिलिंग येत आहे मला आणि सतत, आणि आता ना मला हे सगळं नकोसं झालेलं आहे. तर तेव्हा आता अनिशा तिला म्हणते की खरं आहे तुझं काव्या, आणि तुझ्या जागी राहून मी असा जरी विचार जरी केला ना तरी सुद्धा नको वाटतं. तर तेव्हा काव्या तिला म्हणते नको वाटावं ना, असंच आहे हे सगळं, हे लग्न, ही नाती वगैरे, आणि काय असतात ही नाती, कशाला पाहिजे ग हे सगळं काही. आणि पुढे ती म्हणते की ते काही नाही, आता काय आहे ना हा विषय आहे ना जो काही, मी तो सगळा एकदाचा संपवूनच टाकणार आहे. तर तेव्हा अनिशा तिला विचारते की अगं पण तू हे कसं संपवशील, जीवाने तर तुमच्या प्रेमाचे सगळे पुरावे जाळून टाकलेले आहेत ना. तर तेव्हा काव्या आता एक नजर अनिशाकडे टाकते आणि ती वही आपल्या हातामध्ये घेते आणि तिला म्हणते की जीवाने ना सगळे पुरावे जरी जाळले असले ना तरी सुद्धा एक गोष्ट माझ्याकडे आहे, असं म्हणून ती आता त्या वहीमधला फोटो काढून आपल्या हातामध्ये घेते. आणि तो फोटो बघितल्यानंतर आता अनिशाला तर धक्काच बसतो आणि त्यानंतर काव्या तो फोटो अनिशाच्या हातामध्ये देते. आणि तेव्हा अनिशा तो फोटो बघून तिला म्हणते की अगं काव्या हा तर तुमच्या दोघांचा फोटो आहे की. तर तेव्हा काव्या तिला सांगते की आमचं प्रेम सिद्ध करणारी ही एकमेव गोष्ट आहे.
तर तेव्हा अनिशा आता तिला विचारते की अगं तू असं काय करणार आहेस, हा फोटो दाखवणार आहेस का सगळ्यांना? तर तेव्हा काव्या तिला म्हणते अजिबात नाही, मला विषय वाढवायचा नाही, आता ना मला विषय संपवायचा आहे. आता ना हा फोटो सगळ्यांना दाखवून आमचं प्रेम होतं हे सिद्ध करणं म्हणजे परत ना जीवालाच महत्त्व देण्यासारखं झालं ना. पण आता ना मी ते नाही करणार. तर तेव्हा अनिशा तिला विचारते अगं पण तू आता काय करणार आहेस नेमकं? तर तेव्हा काव्या तिला सांगते मला काय करायला पाहिजे ना हे आत्ता कुठं मला नीट कळायला लागलेलं आहे आणि ना ते आता माझ्या वेळेनुसार मी करून सुद्धा टाकणार आहे. असं तिने सांगितल्यानंतर अनिशा परत कोड्यात पडते आणि तिला प्रश्न पडतो की नेमकं काव्या करणार तरी काय आहे. आणि ती काव्याला म्हणते की अगं काव्या तू जे काही करणार आहेस ना ते विचारपूर्वक कर, असं सांगून ती तिथून निघूनच जाते. तर तेव्हा काव्या आता परत त्या फोटोकडे बघून विचार करू लागते. तर त्यानंतर आता नंदिनी आणि जीवा डॉक्टरांच्याकडे जाऊन आलेले असतात आणि त्यानंतर जीवा मानिनी सोबत बसलेला असतो आणि मानिनी त्याला विचारते की आता मला सांग डॉक्टर काय म्हणाले? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं आता मी बरा आहे. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते तू बरा आहेस हे तू म्हणत आहेस पण डॉक्टरांचं काहीतरी म्हणणं असेल का नाही? इतक्यात नंदिनी तिथं जीवासाठी चहा घेऊन येते. तर तेव्हा मानिनी तिला विचारते की ते राहू देत, तू सांग डॉक्टर काय म्हणाले ते? तर तेव्हा नंदिनी सांगते की 8-10 दिवसात ना जखम भरेल असं म्हणालेले आहेत डॉक्टर. तर तेव्हा मानिनी म्हणते की मग ठीक आहे आणि जीवाला ती बोलते की हे बघ तुला बरं नसेल ना तर मग मला टेन्शन येतं. इतक्यातच मिथून काका तिथं येतो आणि मानिनीला म्हणतो की वहिनी मी ना पिहूच्या क्लासची फी भरून येतो. काय आहे ना तिने मला आज सकाळी सांगितलं की डॅडा आज शेवटचा दिवस आहे अँड आय डोंट लाईक धिस. आणि बरं ठीक आहे काही आणायचं आहे का बाहेरून, मी बाहेर चाललेलो आहे. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की नाही आणायचं तर काही नाही पण मग आज शब्दकोड्याचं काय? तर तेव्हा आता मिथून काका एक नजर जीवाकडे टाकतो आणि म्हणतो की आधी ना मी माणसांची कोडी सोडवतो नंतर मग शब्दांची. तर तेव्हा आता मानिनी त्याला म्हणते की अच्छा असं आहे का? अहो पण मिथून भाऊजी तुम्हाला माणसांची कोडी सोडवायला यायला लागलेली आहेत का? वा वा हे तर चांगलंच आहे आणि मला तर त्याने मदतच होईल. तर तेव्हा आता मिथून काका थोडासा टेन्शनमध्ये येतो आणि कसली मदत असं मानिनीला विचारतो. तर तेव्हा मानिनी त्याला सांगते की कसं आहे ना मिथून भाऊजी मला सुद्धा ना काहीतरी कोडी पडलेली आहेत. आता जर का मी तुम्हाला शब्दकोड सोडवायला मदत करते ना तर मग माझ्या मनात जी ही माणसांची कोडी आहेत ना तर त्यासाठी मग तुम्ही मला मदत करा, बरोबर आहे का नाही? असं तिने म्हटल्यानंतर आता मिथून काका आणि जीवा एकमेकांच्याकडे धक्क्यानेच बघू लागतात. तर तेव्हा नंदिनी आता मानिनीला विचारते की आई आपण कधी निघायचं? तर तेव्हा मानिनी तिला सांगते हे काय माझं होतच आलेलं आहे आपण निघूयातच. तर तेव्हा आता जीवा त्या दोघींना विचारतो की 1 मिनिट पण तुम्ही दोघी कुठं चाललेले आहात? तर तेव्हा मानिनी त्याला सांगते की काही नाही रे, आम्ही इथंच ना कोपऱ्यावरती शंकराच्या देवळात जाऊन येत आहोत देवाकडे प्रार्थना करायला, ते पण तुझ्याचसाठी. बाबा रे आता ना माझ्या जीवाचं मन जरा शांत होऊ देत. तर तेव्हा आता मिथून काका मध्येच बोलतो की कठीण आहे. असं त्यांना बोलल्यानंतर मानिनी आणि नंदिनी एकदमच त्याच्याकडे बघू लागतात. तर मानिनी त्याला विचारते सुद्धा म्हणजे काय? तर तेव्हा आता मिथून काका चक्क विषयच बदलतो आणि म्हणतो की म्हणजे ना एवढ्या घोर कलियुगात ना सासू आणि सुना एकत्र देवळात जातात ना हे दृश्य बघणं हल्ली कठीण आहे असं म्हणालो मी. बट आय लाईक धिस असं तो म्हणतो. तर तेव्हा जीवा म्हणतो की बट आय डोंट लाईक धिस. तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते की का काय झालं हो? तर तेव्हा जीवा सांगू लागतो की वसू आत्या मंजू आत्या दोघं सुद्धा ऑलरेडी शॉपिंगला गेलेले आहेत. रम्या दादा आणि बाबा ना ऑफिसला गेलेले आहेत आणि आता तुम्ही सुद्धा चाललेले आहात देवळात आणि मला काही लागलं तर मग इथे कोण आहे? तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही हो हे तर बरोबरच आहे आणि मानिनीला म्हणते की मी काय म्हणते आई सॉरी पण तुम्ही एकट्या जाऊन या ना देवळात, मी थांबते यांच्यासोबत. तर तेव्हा मानिनी हसू लागते आणि नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी एवढं काही सुद्धा नाही, जीवाला काही लागलं ना तर कोण असेल याचा मी विचार करून ठेवलेला आहे. असं तिने बोलल्यानंतर तिघांना सुद्धा या प्रश्नच पडतो. तर इतक्यातच मानिनी काव्या अशी हाक मारते आणि काव्याला हाक मारल्यानंतर काव्या सुद्धा तिथे वरती येते आणि काय झालं असं ती मानिनीला विचारते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं काव्या तू आहेस ना घरी, तुला काही काम वगैरे नाही ना? तर तेव्हा काव्या मी तर आहेच घरी असं तिला सांगते. तर तेव्हा मानिनी तिला सांगते काय झालं आम्ही सगळे ना बाहेरच चाललेलो आहोत, म्हणजे आम्ही दोघी तर लगेचच परत येणार आहोत पण तरी सुद्धा ना घरात कोणी सुद्धा नाही, जीवा एकटाच आहे. असं तिने सांगितल्यानंतर आता जीवा तिच्याकडेच बघू लागतो. तर मानिनी पुढे म्हणते की त्याला जर काही लागलं तर तू आहेस ना काव्या? असं तिने विचारल्यानंतर आता काव्या जीवाकडे बघू लागते
आणि परत ती मानिनीला सांगते की आहे मी, त्यांना काही लागलं ना तर मी ते त्यांना देईन. तर आता मानिनी उठून चाललेलीच असते. इतक्यात मिथुन काका तिला म्हणतो की वहिनी मी आहे ना, मी थांबतो, त्याला काही लागलं तर मी देतो ना त्याला, कारण त्याला बोर सुद्धा होईल. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अहो बोर कशासाठी होईल त्याला, आणि तुम्ही विसरलेला आहात का की तुम्हाला पिहूची फी भरायची आहे, आणि कशासाठी एवढं टेन्शन घेत आहे, एकतर आम्ही दोघी येतच आहोत लवकर, काही सुद्धा होणार नाही. आणि एवढाच वेळ तरी आहे ना, आणि तेवढा वेळ तर काव्या जबाबदारी घेऊ शकते ना जीवाची. आणि काव्याला विचारते की घेशील ना ग जबाबदारी. तर तेव्हा काव्या अगदीच असं तिला सांगते. तर तेव्हा मानिनी म्हणते की आलोच रे आम्ही जीवा, असं म्हणून ती मिथुन काकांना सुद्धा पुढे चला असं म्हणून तिथून घालवून देते. आणि ते तिघे आता तिथून निघून जातात. तर आता काव्या एकसारखीच जीवाकडे बघू लागते. आणि जीवाला तर मात्र जाम टेन्शन येऊ लागतं. तर तेव्हा आता जीवा तिथून उठतो आणि तिथून निघून जात असतो. तर तेव्हा काव्या त्याला विचारते की कुठं निघालात तुम्ही, थांबा ना जीवा देशमुख, मला ना जरा बोलायचं आहे तुमच्यासोबत. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो की बोल एकदाच, जे काही बोलायचं आहे ना ते तू बोलून टाक. तर तेव्हा काव्या आता थोडीशी सिरियस होते आणि म्हणते की बोलते ना, आणि याच्या अगोदर सुद्धा ना तुझ्यासोबत मी 100 वेळा बोलायचा प्रयत्न केलेला होता. या एका महिन्यात ना मी तुझ्या मागे किती वेळाला आलेला आहे ना हे मी मोजू सुद्धा शकत नाही. पण माझ्या या प्रेमाच्या बदल्यात मला काय मिळालं रे, मला काय मिळालं तर तुझा राग आणि तुझा तिरस्कार. मी तुला परत कधीच मिळवू शकणार नाही हे सांगायलाच तू हा टॅटू जाळलास ना. बोल ना जीवा. आणि तू फक्त टॅटू नाही जाळलास जीवा, तू माझं ना तुझ्या आयुष्यामधलं अस्तित्व जाळलेलं आहेस. मी परत आलेली नको आहे का रे तुला. असं तिने बोलल्यानंतर जीवा काही न बोलता इकडे तिकडेच बघू लागतो. तर काव्या त्याला म्हणत असते की बोल ना जीवा. तर तेव्हा आता जीवा थोडासा बाजूला जातो. तर त्यानंतर काव्या परत त्याच्या समोर जाते आणि म्हणते की काय झालं, नजरेला नजर मिळवता येत नाही का, डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत सुद्धा होत नाही का रे तुझी. जीवा देशमुख, जन्मजय विक्रम देशमुख, त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम केलं मी, त्याने सुद्धा माझ्यावरती असा जीव ओवाळून टाकला, त्यालाच माझ्या नजरेला नजर मिळवण्याची आत्ता हिंमत सुद्धा होत नाहीये. असं तिने बोलल्यानंतर आता जीवा तिच्या नजरेत बघू लागतो आणि त्याला धक्काच बसलेला असतो. परत तो आपली नजर दुसरीकडे करतो. तर काव्या आता त्याला म्हणते की अरे जीवा, नंदिनी मोहितेला ना नंदिनी जीवा देशमुख बनवायला तुझी हिंमत दाखवलीस ना, त्याच्यापेक्षा निम्मी हिंमत जरी ना तू माझ्यावरती प्रेम आहे हे दाखवायला केली असतीस ना, आज ना सगळं काही सोपं झालं असतं. पण नाही केलंस ना तू हे काही. जीवा, अरे मी तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी अख्ख्या जगासोबत भांडू शकते, अख्ख्या जगाच्या विरुद्ध उभे राहू शकते, माझ्या माणसांशी भांडू शकते, तुझ्या माणसांना मी समजावून सांगू शकते, अख्ख्या जगाशी भांडू शकते, स्वतःशी भांडू शकते, पण तुझ्याशीच भांडून जर तुला मिळवलं ना तर काय जिंकलं रे मी, असं ती त्याला विचारते. तर तेव्हा आता जीवा एवढा वेळ गप्प बसलेला असतो. तो आता तिला म्हणतो की हो ना, बरोबर आहे ना, कळत आहे ना तुला, मग सोड ना हे सगळं, संपव ना हे सगळं. मी संपवलेलं आहे ना. तू कुठल्या परिस्थितीत पार्थदादासोबत लग्न केलेलं आहेस याचा विचार न करता मी सुद्धा लग्न करून टाकलं. तुझ्या आठवणी सगळ्या जाळून टाकल्या, गिफ्ट जाळून टाकले, इमोशन्स पुसून टाकले, तुझ्यासाठी लावलेले दिवे सुद्धा विझवून टाकले. संपलं आहे, सगळं काही संपलेलं आहे. म्हणूनच तुला सांगत आहे, मी सगळं काही विसरलेलो आहे, तू सुद्धा विसर, असं सांगून तो परत बाजूला जातो. तर तेव्हा आता काव्या परत त्याच्या समोर जाते आणि त्याच्या नजरेत बघून त्याला म्हणते की काय म्हणालास तू, संपलं सगळं. असं सगळं संपलं म्हणून संपतात का रे सगळ्या गोष्टी, संपतात का रे, सांग ना तू. आणि तू तुझ्या छातीवरचा टॅटू जाळलास ना, मग माझं काय, माझ्या हृदयावरती तुझं नाव कोरून घेतलेलं आहे मी, ते पुसू शकशील का तू, ते जाळू शकशील का, असं तिने विचारल्यानंतर आता जीवाला तर धक्काच बसतो आणि जीवा धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो. तर काव्या पुढे म्हणते की माझ्या नसानसात जीवा वाहतो, तो जीवा तू पुसू शकशील का, माझा जीवाना आत घर करून राहतो, त्याला तू बाजूला करू शकशील का. अरे जीवा, आपण कॉफी प्यायला जायचो, त्या तिथे तू आपली नावं कोरून ठेवलेली आहेस, ती नावं तू मिटवू शकशील का रे जीवा, बोल ना जीवा, हे सगळं नष्ट करू शकशील का तू जीवा. असं ती बोलत असताना तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं आणि आता जीवाच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं आणि त्याला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर तेव्हा जीवा पुढं काव्याला म्हणत असतो की, आणि त्याच्या डोळ्यामधून पाणीच येत असतं. तो तिला म्हणतो सोड ना काव्या, आता हे सगळं संपव ना हे प्लीज. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते तुला जर हेच हवं असेल ना तर मग ठीक आहे. आता ही काव्याना फक्त तिच्या करिअरवरती, स्वतःवरती फोकस करेल. तुझ्या नावाशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून संपली.
मी ना तुझ्याशी फक्त नंदिनी ताईचा नवरा म्हणून बोलेन. मला काही सुद्धा नको आहे, माझा जीवा सुद्धा नको आहे आणि त्याचं प्रेम सुद्धा नको आहे, असं तिने बोलल्यानंतर तर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, पुढील अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.